वाचनी सुख झाले होता सुख झाले होता सुख झाले होता रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा 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 तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बहुन सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा तोहा माधव बलवा सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर तोहा विठ्ठल बलवा तोहा माधव बलवा तोहा
साधने तरी हेची दोन्ही जरी कोणी साधील कोणी साधील जरी कोणी साधील साधने तरी तरी हेच दोन्ही जरी कोणी साधील जरी कोणी साधील जरी कोणी साधील साधने तरी हीच दोन
याचा धरी विठ्ठल
साधने तरी हीच दोन्ही, जरी कोणी साधील, परद्रव्ये परनारी याचा धरी विटाळ. देव भाग्ये घरा येती, संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर, घर भांडार देवाचे. परद्रव्ये परनारी याचा धरी विटाळ. पांडुरंगा करू प्रथम नामा, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संततिया. त्यांच्या कृपादाने करते बाबांनी सद्गुरु दास तुका. दुसरे चरण त्यांच्या कृपादाने बाबांनी सद्गुरु मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा हा अभंग आहे. तासभर भगवत चर्चा, तत्पूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून आजच्या कार्यक्रमात उपस्थित संत समाज, भक्त मंडळी, श्रोते मंडळी, भजनी मंडळी, मातृशक्ती, या सर्वांनाच आदरपूर्वक साष्टांग दंडवत प्रणाम आहे. अखंड हरिनाम सप्ताहातली ही सेवा सप्ताहामध्ये कथा, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, काकडा, गाथा, भजन इत्यादी अनेक कार्यक्रम आपण साजरे करीत आहोत. वेगवेगळ्या कार्यक्रमानं भगवंताची सेवा चालू आहे आणि या सेवेचं प्रयोजन अखंड हरिनाम सप्ताहामधून केली जाणारी ही सेवा, त्या सेवेचं प्रयोजन काय आहे?
सेवेचं प्रयोजन आपल्या जीवनामधून किती योजन दूर आहे याच्यावर थोडंसं ध्यान देण्याची आवश्यकता आहे. प्रयोजन आपण त्या प्रयोजनाच्या जवळ किती आहोत आणि ते आपण दूर किती आहोत. सप्ताहातील सेवेमध्ये आपण भजन करणं म्हणजे भजन करण्याला मनुष्य जन्म मिळाला हा योग आहे आणि भजन करणं मनुष्य जन्म मिळाल्यानंतर हा प्रयोग आहे की नाही. प्रयोग आणि भजन केल्यानंतर त्याचं प्रयोजन सिद्ध झालं हे उपयोग आहे ना. एक आहे योग, दुसरा आहे प्रयोग. मनुष्य जन्म मिळणं हा योग आहे आणि योग असूनही भजन करणं गेलं तर प्रयोग झाला नाही आणि प्रयोग केला नाही तर उपयोग झाला नाही. म्हणून योग हा देवाने दिलेला आहे आणि बाकीचे दोन कामं आता आपल्याकडे राहिलेत, प्रयोग आणि उपयोग. मग या गोष्टी किती प्रमाणामध्ये साध्य झालेल्या आहेत आणि जर झाल्या नसतील तर का झाल्या नाहीत. झाल्या असतील तर ठीकच, झाल्या नसतील तर मग का झाल्या नाहीत. आपणाला विचार करण्याची गरज आहे. आपल्या इथं शिवकथा चालू आहे. पूजनीय महाराज आपल्या वाणीतून आपणाला शिवकथा सांगत आहेत, आपण इथं ऐकत आहात. शिवकथेचं तात्पर्य, शिवकथेचं प्रयोजन जीवव्यथा जाण्यासाठी शिवकथा ऐकायची आहे, हे त्याचं प्रयोजन आहे. कुठलाही परमार्थ असो त्याच्या मागे काही प्रयोजन असो. जीवाची व्यथा जाण्यासाठी शिवाची कथा ऐकायची आहे. कथा श्रवण केल्यानंतर जे आपली जीवदशा आहे, जेवढ्या खालची दशा आहे, पतन झालेली दशा आहे, पतित झालेली दशा आहे, पतित झालेल्या जीवाला पावन करण्यासाठी कथा आहे, असं प्रयोजन आहे. जीवानं जीव राहू नये, आपलं मूळ स्वरूप जे आहे शिव, ईश्वर तत्व जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी, आपल्या आपल्या मूळ स्वरूपाला परत जाण्याची यात्रा म्हणजे हे शिवकथा आहे. आपल्या मूळ स्वरूपात जाण्याची सोय, यात्रेची सोय म्हणजे कथा आहे. आणि मग आपला उपयोग झाला. ऐकणं प्रयोग आहे आणि त्याच्यापासून काही साध्य झालं तर उपयोग आहे. मग कीर्तन असो, कथा असो, प्रवचन असो, जे काही असेल ते असेल, साध्य साध्य साधन. मग हे साध्य होण्यासाठी, आपल्या प्रयोगाचा उपयोग होण्यासाठी सांगितलेली सोय आजच्या अभंगातून महाराज आपल्याला
प्रतिपादन करालेत. जर साध्य होत नसेल तर कारण काय? आम्ही उद्देश ठरवण्यामध्ये चूक झालेली आहे, अथवा प्रयोग करण्यामध्ये चूक झालेली, अथवा केलाच नाही, आणि केलं तर प्रयोगाची विधी चुकली असेल म्हणून उपयोग झाला नाही. करायचं होतं जे कार्य एकच आहे परमार्थाचं. कोणालाही कीर्तन अभंगाचा आश्रय घेऊन करावं लागते, कोणालाही प्रवचन ओवीचा आश्रय घेऊन करावं लागते, कोणालाही कथा ग्रंथाचा आधार घेऊन करावं लागते, कोणालाही याचा आधार घेऊनच करावं लागतं. आधार एकच आहे, आश्रय एक आहे, परंतु करते वेळेस करण्याचा उद्देश मात्र एक नाही. आधार एक आहे पण उद्देश एक नाही. कोणाचं काही तर कोणाचं काही. सामान्य प्रकृतीजन्य जे काही सांसारिक वस्तू पदार्थाची हाव अपेक्षा आहे त्याच्यासाठीही परमार्थच, परमात्मा प्राप्तीसाठीही परमार्थच, आहे की नाही. मुख्य उद्देश काय? आपल्याकडे उद्देश खूप पडू नयेत. साधना तर एकच आहे, सारखीच दिसते, पण परिणाम साधनावर अवलंबून नाही, परिणाम उद्देशावर अवलंबून आहे. साधना एकच आहे, उद्देश वेगळा वेगळा आहे. डाकूच्या हातातही शस्त्र आहे, डॉक्टरच्या हातातही शस्त्र आहे. शस्त्र एकसारखं आहे पण उद्देश वेगळा आहे. का एकच आहे? शस्त्र एकसारखं आहे. डाकूच्या हातातही शस्त्र आहे आणि डॉक्टरच्या हातातही शस्त्र आहे. शस्त्र जरी सारखं असलं तरी उद्देश मात्र, विषय वेगळा आहे, उद्देश वेगळा आहे, विचार वेगळा आहे. तसं कोणीही शास्त्र पुराणाचा कीर्तन कार्यक्रमाचा आधार परमार्थाचा घेतला असेल, पण उद्देश काय याच्यावर अवलंबून परिणाम आहे. एकच आधार आहे. कोणालाही अभंगच घ्यावं लागतं. कीर्तन करायचं म्हणजे चोराला बी काय घ्यावं लागेल? अभंगच घ्यावं लागेल. आणि महाराजाला बी अभंगच घ्यावं लागतं. दुसरं काय? पिक्चरच्या गाण्यावर थोडंच कीर्तन होणार. आधार एकच घ्यावा. उद्देशात फरक आहे. देवता भी यज्ञ करत होते, देवता भी तप करत होते, राक्षस आसूर भी तप करत होते. तप सारखं आहे पण उद्देश वेगळा आहे. म्हणून याच्यामध्ये, या परमार्थामध्ये बी तीन प्रकार पडतात. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धात्रय विभाग योगो नाम सप्तदशोध्याय 17व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. तामसी साधना, राजसी साधना आणि सात्विक साधना, हे 3 प्रकारची साधना आहे. एक आहे देवासाठी, एक आहे संसारासाठी आणि एक आहे देव बी नाही संसार बी नाही. आपणच देवाची सत्ता आपल्या हातात यावं आणि सर्व स्वातंत्र्य आपलं असावं आणि सर्व आपल्या मुठीत यावं, या उद्देशानं करणारी तामसी श्रद्धा आहे. मलाच देव म्हणावं, मी सर्वांना मलाच देव म्हणून पूजा करावं सर्वांनी. हिरण्यकश्यप म्हणत होता, माझी पूजा करा, विष्णूची करू नका. त्याची साधनाच होती.
पण कोणती? तामस साधना होती. रावण बी साधनामध्ये कमी नव्हता. कोण आहे एवढी कठोर साधना करणारा? प्रसन्न नाही झाले भगवान शंकर तर स्वतःचं शिर कापून वाहिलं. कोण्या देवानं असं केले का? कोण्या ऋषी मुनीनं असं करू शकले नाही. ते कोण केलं? रावणाने केलं. मग केवढी मोठी साधना आहे. मग चुकलं कुठं? साधनामध्ये का उद्देशामध्ये? उद्देशामध्ये चुकलंय. जर उद्देश चुकला असेल तर साधनाचा उपयोग होईल की दुरुपयोग होईल? आमच्या जीवनामध्ये आम्ही जी साधना, उपासना, व्रत, नेम, नियम जे काही करत आहोत याचा दुरुपयोग व्हायला का सदुपयोग व्हायला, याच्यावर एक बार चिंतन करण्याची काळाची गरज आहे. एक बार तरी, 2 बार नाही तर नाही, एक बार तरी विचार करा. उपयोग आहे का दुरुपयोग आहे? जर दुरुपयोग होत असेल तर परिणाम संसार मिळू शकतो पण उद्धार असंभव आहे. म्हणून महाराजांनी काही साधनेचे प्रकार सांगितले. साधायचं असेल तर असाधा. साधना त्याचं नावच काय? साधना. साधना ते साधन आहे एक, आणि दुसरं साधना. कोणालाही साधना. अस्थेच या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतिरी विपाईला पावे. दिसतात असं. गुरुवर्य महाराज एक दृष्टांत सांगत होते. आंब्याला तोर आला, आताच येते ना, भरपूर झाडाचं पान दिसत नाही, भरगच्छ तोर आलेला आहे. परंतु जेवढा तोर आला तेवढा जोर आंब्याला राहत नाही. गळून गळून पडून, गळून पडून पडून किती उरतील याचा काही अंदाज नाही. आणि त्याच्यातून बी जे उरले त्याच्यातून बी पाडाला येतीलच, तिथपर्यंत टिकून राहतीलच याचीही खात्री नाही. आधी तर तोरच राहत नाही. चुकून मुकून राहिला तोर, तो पाडाला येतील की नाही माहीत नाही. इकडून तिकडून तोर टिकला, थोडीशी कैरी लागली तर त्याला चोर ठेवतील की नाही याची खात्री नाही. इकडून तिकडून पाडाला येईपर्यंत ते झाडवाला मालक बी ठेवते की नाही, की कुठं कैरी करायला देते की काय म्हणतात त्याला, कैरीच ना. गैरी माणसं आता कैरीच तोडायला सुरू केलं, आंबाच होऊ देणार. तर असा दुर्लभ आहे. मग ते 1 करोड आंब्याचा तोर आला असेल तर 500 आंबे त्याला टिकतील. तसं परमार्थामध्ये संख्या आज कमी नाही. आज कीर्तनकार, प्रवचनकार, परमार्थामध्ये बोध करणाऱ्यांची कमी नाही, ऐकणाऱ्याची कमी नाही. बसलेले बसल्यासारखेच दिसतात, सांगणारे सांगल्यासारखेच दिसतात. पण भगवान जाने हे टिकणारा तोर आहे का गळून जाणार आहे काय माहीत. निवडणुकीपर्यंत राहिला तर राहिला तोर. निवडणूक म्हणजे वारं, तुफान.
कदाचित जर आलं तर किती तोर राहील झाडाला काही सांगता येत नाही. ही परिस्थिती आजची आहे, दुर्लभ आहे. दुसरा दृष्टांत देतात की पूर्वीच्या काळामध्ये चकमक असायची. चकमक माहीत आहे तुम्हाला? तर जुन्या लोकांना सगळ्यांना माहितीच आहे. त्यावेळेस ते इस्तू अग्नी प्रगट करण्याची पद्धत दुसरी नव्हती. आता सुधार झालेला आहे. इस्तू लावायचा सुधार आता खूप झाला. पहिले इस्तू लावायची हे नव्हती, सुधारणा नव्हती, म्हणजे ते डब्बी राहती हो. आता इस्तू लावायचं म्हणजे खूप विकास झाला. आता खिशामध्ये इस्तू आहे. आता ते चकमकमध्ये 3 वस्तू राहतात. चक म्हणजे गारगोट, मक म्हणजे लोखंडाचा तुकडा, मिळून चक आणि मक. आणि त्या दोन्हीच्या मध्ये थोडासा रू लावायचा, त्याच्यावर असं हाणायचं. शेकडो ठिणग्या पडायच्या त्याच्या, शेकडो बारीक 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 इष्टेचे ठिणग्या अशा. परंतु त्या शेकडो ठिणग्यातून एखादी ठिणगी चिटकायची, त्या रुवाला पेटायची, बाकीच्या 99 गेल्या गायब. असं ठिणग्या बऱ्याच पडल्यात, पण तू पेटणार किती असा प्रकार झालेला आहे. कारण काय की परमार्थ चालू आहे पण उद्देश चुकीचा आहे. विजणारे ठिणगे आहेत. ज्या फळाची आम्ही अपेक्षा करतो, नाशवान फळ आहे, परिवर्तनशील आहे, अशाश्वत आहे, अशा फळाची आम्ही अपेक्षा करतो. नाशवान म्हणजे एक दिवशी ते जाणार, म्हणजे ठिणग्या पेटल्या की इजणारच. आमचं कर्मच जड आहे. कर्माला आरंभ आहे, तर ज्याला आरंभ असतो त्याला अंत असतो. आरंभ आहे तर अंत आहे. मग कर्मालाच आरंभ आणि अंत आहे, तर त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळाला काय असेल? अंत राहणार की नाही? अंतच राहणार. अंतवंत असं फळ आहे, माऊली सांगतात. हे साधे काय म्हणतात, हे साधलं का परमार्थ? नाही साधलं. आणि आम्ही जे च्यासाठी करतो ते उद्देश परमार्थाचा वास्तविक नाही. परमार्थ आहे, ठीक आहे. परमार्थामध्ये शक्ती कमी नाही, हरिनामामध्ये पावर सामर्थ्य कमी नाही, पण आमचा प्रयोग चुकीचा आहे, उद्देश चुकीचा आहे. लोक म्हणतात की नामस्मरण करून बी काहीच होईना गेलंय, आम्ही एवढं भजन करतो पण काहीच होईना गेलंय, असं लोकांचं म्हणणं आहे. काही कसं होत नाही, नामात सामर्थ्य आहे पण घेणाऱ्यामध्ये उद्देश चांगला नाही, भाव शुद्ध नाही. पूर्वीच्या काळामध्ये रानातच राहायचे लोक. तरुणपणामध्ये एक माणूस घरून शेताकडे गेला. व्यवस्था नव्हती, जायची व्यवस्था नव्हती, शेत दूर होतं. म्हणजे तरुणपणात गेला, शेतात राहिला, काम करून 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 म्हातारपणीच घरला आला. आणि जाते वेळेस त्यांनी आरसा पाहिला होता घरी, आणि पुन्हा आल्यावरच आरसा बघितला. असा आरसा बघितला आणि घरचे माणसं बोलून घेतला आणि म्हणला, छगडे म्हणला, पहिलेचे आरसे लय चांगले होते म्हणला. कसं काय? अरे काय मिशा काळ्या दिसायच्या, गालं असे सफरचंदासारखे दिसायचे, पहिलेचे आरसे चांगले होते. आता आरसे तसे राहिले नाही. सांगा आता, आरसा बदलला का चेहरा बदलला?
साधना बदलली का साधक बदलले? एक बार विचार करा. साधना तेच आहे, सामर्थ्य तेच आहे. साधकात बदल झाला. साधकामध्ये जे योग्यता असावी, जे पात्रता असावी, जे पवित्रता असावी, जे अधिकार असावं, ते आता कमी झालेलं आहे. साधना ठीक आहे, परंतु साधक ठीक नाही. साधकाने आपली पात्रता बनवली पाहिजे. आरसा पहिलाच आहे, परंतु चेहरा बदललेला आहे. एक माणूस म्हणला, पहिलं हे टोपी अशी मफलर काय म्हणतात त्याला, ते बांधून आला. पहिलंचे मफलर लई गरम होते म्हणला. आताचे मफलर ते गरमी नाही. मफलर बदललं नाही, ह्याची गरमी निघून गेली. आता ह्याला थंडी सोसत नाही आहे ना. मग साधनामधलं सामर्थ्य कमी झालं नाही. फरक कोणात पडला? साधकामध्ये फरक पडला. साधक बिघडला आणि ते साधक बिघडल्यामुळे त्या साधकाला महाराज इशारा करतात की बिघडू नये म्हणजे काय करावं. अभंगाचं पहिलं चरण. साधने तरी हेची दोन्ही, साधने साधील असे दोन गोष्टी जर कोणी साधतील, हीच दोन्ही. कोणत्या दोन गोष्टी? परद्रव्ये. द्रव्य म्हणजे पैसा. आता ह्याचा विटाळ धरल्यावर आमच्या कीर्तनाचा उपयोग काय? परमार्थच कशाला मग? करायचंच कशाला मग? परद्रव्ये आणि दुसरं परनारी. याला शास्त्रामध्ये शिष्णोदरपरायण असं नाव आलं. शिष्णोदरपरायण. एका पोथीमध्ये काही ओव्या आलेल्या आहेत. कलियुगात काय होणार, कसं होणार. मी नेहमीच सांगतो, तुम्ही नेहमी ऐकणारे श्रोते आहात. पण अजून सांगलं तर काही बिघडतं का? नाही ना. मग सांगतो. कलियुगामध्ये बंधू बंधूचा घेती प्राण, गुरु शिष्यात विकल्प पूर्ण. कुठं कुठं पैशाचा हिसाब सप्ते झाल्यावर गुरु शिष्यामध्ये बरोबर वाटून देणं गेलं ना. गुरु शिष्यात बी भांडणं व्हायला कुठं कुठं. मग त्यानंच मग दुसरं दुकान मांडते, ह्याच्यानं दुसरं दुकान मांडते. जमना गेलं. गुरु शिष्यात विकल्प पूर्ण. संन्यासी दिगंबर
धन साचवून ठेविती. कोण कोण धन साचवून ठेवतील? संन्यासी आणि दिगंबर. काय करायचं असेल? आवश्यकता काय असेल? एवढंच की हे लोक पारमार्थ दृष्टी नसल्यामुळे आम्हाला कितीही ज्ञान असलं तरी हे लोक ज्ञानानं मोठं म्हणत नाहीत. जेव्हा आम्ही आमचा पसारा मोठा करू तेव्हा हे लोक आम्हाला मोठं म्हणते, हे त्यांना माहीत. आणि तेवढंच मोठं म्हणून घेण्यासाठी स्वतःचा घात. संन्यासी दिगंबर धन साचवून ठेविती. जमा करून ठेवतील. आणि जमा केलेलं तर ते काळच होणार. धनच काळं होत असेल तर जमा करणाऱ्याचं ते पुढे तुमचं तुम्ही म्हणा काळं होणारच. न दिसे भागीरथीचे जीवन, सरिता नद्या जाती आटोन. न दिसे भागीरथीचे जीवन, ज्ञान वैराग्य भक्ती जान. याशी न देती ठाव कोणी. ज्ञानाला, भक्तीला, वैराग्याला कोणीच ठिकाणं देणार नाही. परदेशी होतील हे कलियुगामध्ये. आणि आता परदेशी आहेत ते. ज्ञान वैराग्य भक्ती हे परदेशी आहेत. आता कोण जवळ धराले तिला? फिराले ते बिचारे. कोणी तर जागा देईल का? जगी शांती झाली परदेशी. जगी शांती झाली परदेशी. परदेशी. तिचं ठाव न मिळे कोणापाशी. तिचं ठाव न मिळे कोणापाशी. परदेशी. आता सध्या परदेशी कोण आहे? शांती परदेशी आहे, विवेक परदेशी आहे, ज्ञान परदेशी आहे, भक्ती परदेशी आहे. कोणी जवळ घेईना तिला. परदेशी बिचार आहे, अनाथ आहे. आणि पुढे सांगतात न दिसे भागीरथीचे जीवन. आहे की नाही? शिष्णोदर परायण लोक होतील सर्वही. शिष्णोदर परायण भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आलेला आहे. आशापाश शतैर्बद्ध. शेकडो आशापाशामध्ये बंधनात पडलेले जीव, एक नाही दोन नाही, शतैर्बद्धा. शतैर म्हणजे शेकडो. आशापाश शतैर्बद्ध. नाही काम क्रोध परायण. आता आम्हाला मनाव म्हणून म्हणतात हरिभक्ती परायण, पण वास्तविक कोणती पदवी आहे आमच्याकडे? काम क्रोध परायण. इहंते काम भोगार्थं अन्यायेन अर्थ संचयान. अर्थ म्हणजे पैसा, परद्रव्ये. अभंगामध्ये विषय आहे ना. अर्थ द्रव्य म्हणजे अर्थ. परद्रव्ये या पद्धतीनं जर अर्थ आम्ही जमा केला तर अनर्थ झाल्याशिवाय राहत नाही. अर्थाची निंदा नाही, पण धर्माला अनुसरून असलेला अर्थ वेगळा. आता चर्चा झाली ना बैठकीमध्ये, ध्यान आलं आता. विकास आणि विलास दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आम्ही विलासालाच विकास म्हणतो. आम्ही पूर्वी आम्ही मातीच्या भांड्यामध्ये आपलं हे करत होतो, पाणी ठेवणं, भोजन करणं मातीच्या भांड्यामध्ये. आता आमच्याकडे स्टीलचे आलेत. याला काय म्हणतात? विकास की विलास? आता तुम्ही त्याला विकास म्हणता, पण शास्त्र जर विचारलं तर हे विलास आहे, विकास नाही. विकास त्याला म्हणतात की ज्याच्यात खाल्यानंतर ते शरीर प्रकृतीला स्वास्थ्यासाठी जे अनुकूल असते ते खाणं म्हणजे विकास आहे, वस्तुस्थिती आहे. खूप मोठा अंतर आहे हो समजून घेण्यामध्ये. आता ते कळणं मुश्किल झालं, आता कठीण झालं. पूर्वी पैदल चालत होतो आम्ही
आता आम्हाला एक पाऊल बी चालायची गरज नाही. भारी भारीच्या गाड्या झाल्या, गाडीत फिरतो आम्ही. विलास आहे की विकास आहे? हे विलास आहे. कारण पैदल चालल्यानंतर आता डॉक्टर सांगते की 2 किलोमीटर चालत जा. कशासाठी? विकास थांबून गेला आणि विलास वाढत गेला. ज्या ज्या ठिकाणी मठ वाढले असतील, मंदिरं वाढले असतील, घरं मकानं बंगले वाढले असतील, हे विलास की विकास? याची परिभाषाच बदलली. विलासाला आम्ही विकास म्हणतो. विकास म्हणजे आमच्यामध्ये गुण परिवर्तन, बदलाव आमच्यामध्ये. पहिले खूप राग येत होता, आता शांत राहिलो होतो आम्ही. पहिलं सहन होत नव्हतं, आता सहन करायला होतो आम्ही. याला काय म्हणतात? विकास झाला. विकास कुठं आहे? विकास परमार्थानं होते आणि विलास ज्ञानानं विकास होते आणि विज्ञानानं विलास होऊ शकते. विलास होऊ शकते. एक विलास आहे आणि विलास हे विषय बनते. आवश्यकतेपूर्ण भोगणं हे विलास नाही, म्हणून ते विषय बी नाही. रामचरित मानसमध्ये विलासाची चर्चा आलेली आहे. यह जग जामिनी जागही जोगी. हे जगच यामिनी म्हणजे रात्र आहे. या जगरूपी रात्रीतून जो जागला तो जोगी आहे. यह जग जामिनी जागही जोगी. जब सब विषय विलास विरागी. विलासापासून विराग, विराग म्हणजे वैराग्य. ज्याला विलासाचं वैराग्य आलं असेल त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. हे परमार्थ आहे. म्हणून त्याला इशारा करतात की हे 2 गोष्टी तुमचा विकास होऊ देत नाहीत. परमार्थिक विकास आणि हे जे झालेलं आहे ते विलास आहे, विकास नाही. आणि विलास जर थांबना गेला तर त्याच्या पुढचा परिणाम आहे विनाश. विलासाला थांबवलं नाही तर विषयी विलास, त्याचा परिणाम विनाश. विकास वेगळा, विकास वेगळा आणि विलास वेगळा. आमच्याकडे विलास आहे की विकास आहे? विलास आहे. म्हणून या 2 गोष्टी कोणत्या? परद्रव्ये परनारी याचा धरी विठाळ. साधने जरी साधायचं असेल तर हेच 2. साधनं हे 2च आहेत असा एक अर्थ. आणि जर साधायचं असेल तुम्हाला तर हेच 2 करा. परद्रव्ये परनारी याचा धरी विठाळ. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा. देव देव म्हणून आम्ही जे फिरतो की नाही, किती दिवस फिरल्यावर देव भेटल? आणि देवासाठी फिरणं म्हणजे एका गावामध्ये एका घरी चोरी झाली. चोरी होऊन गेली, चोर निघून गेला. सकाळी पोलीस अधिकारी आले, सांगितलं, त्यांना फिर्याद केली, चौकशी करायला आले. पाहिलं, ते लिहून घेतलं काय काय गेलं काय काय नाही, अमुक इतकं गेलं तितकं गेलं, काय काय लिहिलं. ते सगळं लिहिल्यावर त्या घर मालकाला विचारलं की तुला कोणावर डाऊट आहे का?
ते म्हणलं आहे. कोणावर आहे? चोरावर आहे. अरे तसं नाही म्हणले. गावात कोणी व्यक्ती आहे का, तुला संशय आहे का त्याच्यावर? तसं नाही म्हणे. बरं इतके माणसं जमलेत, याच्यातून कोणी त्या चोराला कोणी ओळखते काय? तर एकानं म्हणला हो मी ओळखतो म्हणलं त्याला, ते नेहमीच चोऱ्या करते म्हणलं, त्याला मी ओळखतो. मग त्याला पोलीसवाले म्हणले तुला रोज मजुरी आम्ही देत राहतो, आमच्यासोबत चल, प्रत्येक गावामध्ये आम्ही घेऊन जाऊ तुला. आणि गंमत अशी आहे की चोरी करून जाते मोठा माणूस आणि झोपडपट्टीच्याला मार खावा लागतं फुकटमध्ये. कुठं जातात हे? सामान्य लोकांजवळ जे उपेक्षित आहेत, प्रताडित होतात, त्यांना पीडा होते, लोक तिथं पोहोचतात. कारण की शंका त्याच्यावर असते की गरिबीमुळे चोरी केलास. त्याला म्हणले तू माझ्यासोबत येशील का पोलिसांना? हो म्हणले मी येतो म्हणले. आणि ते जे सोबत येतो म्हणणारा होता, त्याने जे मी चोराला ओळखतो म्हणणारा होता, तेच चोर होता. त्यानेच चोरी केली होती आणि ते सोबत निघाला. आता किती वर्ष फिरल्यावर चोर सापडेल? समजेल ना? किती दिवस फिरल्यावर? दुसरा असेल तर सापडेल, यालाच सोबत घेऊन फिरल्यावर. तसं आम्ही जे देवाला जातो ते कोणाला घेऊन जातो? आमच्यात कोण आहे फिरविणारा? भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. कोणाला घेऊन फिरायला? देवालाच. किती दिवसाला भेटल? देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी मुळी कोण. ते तुला ओळखू येत नाही. असं किती फिरलं तर देवदेव होणार नाही, भेटणार नाही. म्हणून देवासाठी फिरून देव भेटत नाही. तुम्ही देवाकडे जाण्यापेक्षा एक काम करा, हे दोन गोष्टी ज्याला साधतील तुम्हाला फिरायची गरज नाही, देव तुमच्या घरला येईल. अभंगाचं 3रं चरण. देव भाग्य घराये जवळी असता जगज्जीवन, का धांडोळीशी वन. एकाग्र करी मन, तेने होईल समाधान रे. ओम नमो शिवादी. कावडी घेतली खांदी, मिळाली संत मांदी.
त्याचे चरण रेणू वंदुरे दड 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 दोडो 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 दोडो. भगवान आपल्या जवळ आहे, आपल्यामध्ये आहे आणि ते आपल्यामध्येच प्रकट होते. त्याचं शरीरच देवाचं घर बनते. शरीरच देवाला मंदिराची गरज नाही. देवाला मंदिर आम्ही बनवून देतो देवासाठी. आणि आजकाल मंदिराची काही कमीच नाही. उठलं की कोणालाही मंदिरच बांधावं वाटाले, सोपं होऊन गेले. आपलं नाव होते, पैसा कसं बी लोकच देतात. मंदिर म्हणलं की कोणी मदत करतात. देव भी परद्रव्यासाठीच, मंदिर बी परद्रव्यासाठीच. इकडून तिकडून उद्देश एकच, कोण्याही बाजूनं फिरा, एकच जागी यायचं. काहीही करा, तिथंच यायचं. बघा ना, गंमत आहे. एक आजा होता, घरामध्ये लेकराला पाणी मागितलं त्यानं. आजा, नाताला पाणी मागायला. अरे बाळू, पाणी दे बरं. ते त्याला विनोदी होता तो नातू बी, आजा बी. नाताने विचारलं, आजा पाणी कुठं आहे? अरे तुला माहित नाही का, रांजणामध्ये आहे. तेवढ्यावर थांबलं नाही ते. रांजण कुठं आहे? बारक्या पोरानं विचारलं. रांजण घरात आहे. घर कुठं आहे? घर गावात आहे. गाव कुठं आहे? किनवट तालुक्यात आहे. किनवट तालुका कुठं आहे? नांदेड जिल्ह्यात आहे. नांदेड जिल्हा कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र कुठं आहे? भारतामध्ये आहे. भारत कुठे आहे? पृथ्वीवर आहे. पृथ्वी कुठं आहे? पाण्यात आहे. पाणी कुठं आहे? रांजणात आहे. कुठून निघालं? रांजणापासून निघालं. आलं कुठं? तसं कोणी बी फिरा, काही बी कोणताही व्यवसाय करा, उद्देश एकच, द्रव्ये. तर देव भाग्ये घरा येती. आपणाला द्रव्याच्या मागे लागायची आवश्यकता नाही. द्रव्य आपल्या मागे लागणार. न मागे त्याची रमा होईदासी. आता तुम्ही इकडल्या परिसरातले लोक आहेत, आपण कार्यक्रम करीत राहतो. कोणाला काय मागलं हो कधी? काय कार्यक्रम होतात की होईना? फुकट होतात का? न मागता होत. सत्य हातामध्ये आलं की असत्य कुठं जाणार आहे? असत्याची मागं लागल्यावर सत्य जाते. हे तुमची आमची सावली आहे की नाही? सावली. एक दिवस ते सावली मोजून द्या तुमची तुम्ही. किती मीटर आहे मोजता येईल? काय होईल? मोजत गेलं तर काय होईल? एक बार मोजून तर बघा. ते सापडणार नाही. ते जसे मोजत जाईल तसे पुढे जाईल. मग किती मोजायचं? तसं हे प्रपंच जे आहे, ही जी प्रकृती आहे, जेवढं आपण तिच्या मागं लागाल तेवढे ते पुढे जाईल. लहान लेकरू सावलीला बघून बापाला म्हणाले की ते मला केस धरून द्या हातामध्ये, डोक्याचे केस. बापानं म्हणला, मूर्खा, ते सावलीतले केस आहेत, हातात येत नाहीत. दोघांचं लागलं भांडण. ते लेकरू रडू लागलं. घरात आई होती, ती ऐकली, बाहेर आली आणि म्हणाली, काय झालं? अरे तुझं लेकरू मूर्ख आहे म्हणे. आणि तुमचं? बघा ना, मूर्ख असलं की तिचं आणि शाणं झालं की आपलं. असे शाणे राहतात बाप. आईनं म्हणले, मग हे काय मोठी गोष्ट आहे? काय नवल आहे? आश्चर्य काय? धरून देता येते ना म्हणले. झालं म्हणे, हे बी मूर्ख. दाखव म्हणले कसं धरून देता येते. ती बाई आली जवळ, त्याची आई. बघ म्हणली, बेटा तिकडं सावलीवर बघ. भिंतीवर सावली पडलेली होती. सावलीकडे दाखवलं. ह्याचा हात उचलला आणि याच्याच केस हातात दिले. आपलेच केस आपल्या हातात दिले. तिकडं काय झालं?
धरले सगळे केस हातात आले की नाही? कोणते धरल्यावर कोणते आले? खरे धरल्यावर खरे धरल्यावर खोटे जातात काय? आणि खोटे धरायला गेलं तर खरं येते काय? देव भाग्य घरा येते संपत्ती त्या सगळ्या सकळा. संपत्तीच्या मागं लागल्यावर, संपत्तीच्या मागं लागलं की परमात्मा निघून जातो हातातला. आणि परमात्माच्या मागं जर लागलं तर ते आपलं पालन पोषण करते. योगक्षेमम वहाम्यहम. आपल्याला मागायची काय गरज आहे? आवश्यकताच नाही. तर असं हे सगळं गणित, चुकून गेलेलं गणित बरोबर करण्याचा प्रयत्न करावं, ज्याला आवश्यक वाटलं त्यांनी, आहे की नाही? म्हणून या पद्धतीनं जर साधना केली आणि देव जर आपल्यामधला कळाला तर ते शरीर शरीर नाही. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. तेच देवाचं घर आहे, तेच भांडार आहे. अरे नारायण आल्यानंतर लक्ष्मी कुठं जाणार आहे त्याच्यापासून? संपत्तीचा विरोध नाही, पण संपत्तीचा आधार मानू नये. आधार तर नारायणाचा मानावं. आणि आपणाला आवश्यक तेवढं ते संपत्ती देत राहते. एवढंच की आपल्या जवळ दिसणार नाही, पण काम कोणतं थांबणार नाही. गरज कशाची आहे? काम झालं पाहिजे, आहे की नाही? आपल्या जवळच आपल्या नावानंच असावं असं काही जरुरी आहे का? काम आणणं गेलं तर बस आहे ना. आणि उगाच ते जबाबदारी कोण घेऊन बसा? काम पडलं तेव्हा घेत राहिलं तेच बरं आहे. तर असं नारायणाकडेच ठेवा ना आपली संपत्ती. तर असं हे एकंदर तात्पर्य आहे. म्हणून देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. पण केव्हा? साधने तरी हेच दोन्ही, जरी कोणी साधील परद्रव्य परनारी याचा धरी विटा. असं हे यथामती यथावकाश अभंगाची सेवा झाली. सज्जनो, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. भजन नाम स्मरण अधिक प्रमाणामध्ये करत जा. श्रवण करण्याचा हा एक अवकाश आहे. आपल्याला ऐकत जाऊ. आपण जीव आहोत. ऐकल्याशिवाय आपणाला ते शिव कृपा करत नाही. आणि जीवानं जीवत्व घालून शिवत्व प्राप्त करण्यासाठी हे सप्ताह आहे. याचं असं वास्तविक प्रयोजन आहे. म्हणून प्रयत्न करीत राहू आपण सर्वांनी. आणि आता यावर्षी हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये संपन्न झालेला आहे. शरीर स्वास्थ्य नसल्यामुळे आणि काही अपरिहार्य कारणामुळे प्रवास कार्यक्रम आता पुन्हा करायचे नाहीत असं एक निर्णय घेण्यात आलेला आहे. जाग्यावर ज्या ठिकाणी मी राहतो तिथून जाग्यावरच कार्यक्रम होत राहतील. तर समस्त गावकरी मंडळींना विनंती आहे की पुढच्या वर्षी ही जागा रिकामी आहे माझी. आपणाला दुसरा महाराज पाहावा लागेल. आणि अचानक तुम्हाला पुन्हा सांगणं ठीक नाही. याच्यासाठी 1 वर्ष अगोदर तुम्हाला सांगण्यात येतं आहे. माझी जबाबदारी संपली असं जाहीर करतो. आणि हे झालेली सेवा भगवतचरणी जमलेल्या समस्त भक्तमंडळीच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. कोणी पाया पडायचं नाही, उठायचं नाही, गर्दी करू नका. जाग्यावरून सर्वांना प्रणाम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.